करत आहोत शालिक शेळके साहेबांचा, एक प्रसिद्ध कारागीर. आणि आपण पाहतो की चिंचवली गावातील एक अतिशय सुंदर असे समाजसेवक देखील ते आहेत आणि त्यांचा सन्मान आपण इथे पाहतो. येस, थँक्यू. नुकताच फटका आपल्याला दर्जेदार पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती 4 धावा आपण बघितल्या. सर वीरेंद्र सहवाग स्टाईल मध्ये खरं तर आज चौकार आपण बघितलात. फलंदाज सौरवच्या बॅटमधनं आज चौकार आपण पाहिलात. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजाचं खरं तर स्वागत करेंगे स्वागत, आणि समीरचं इथं मात्र चौकाराने स्वागत केलं. बोलो तयार. यावेळीला लो और फुलटॉस आपल्याला पाहायला मिळाला. मिड ऑफ रिझर्व मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले आणि चांगली फिल्डिंग त्या रिझर्व मध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. मिडॉनच्या रिझर्व मध्ये पहा काय दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. आणि या बॉलवरती फक्त एकच धाव आपल्याला बघायला मिळते. प्रकाश झोतातील डे नाईट फॉर्मॅट अशी स्पर्धा आपण बघतो. ग्रामस्थ मंडळ चषक 2025 जिथे मात्र श्रीराम क्रिकेट क्लब चिंचवली वासियांच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार ही क्रीडा स्पर्धा इथून मात्र साकारली जाते. एवन क्वालिटी जर का आपण बघितलं तर आमच्या अश्विन सर यांचा हा साऊंड सिस्टम आपल्याला पाहायला मिळत आहे जबरदस्त. त्यानंतर आणि गणेश भोपी त्यांचे खरं तर बंधू आहेत. आपल्या देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. आमच्या आवाजाची त्यांनी देखील दखल घेतलेली आहे. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि इथे पहा 6 धावा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू. दरम्यान मंचावरती आपण पाहतोय आज मैदानामध्ये खेळणारा संघ जो आयुष अँड मोर्या 11 दुंद्रेपाडा या नावानं खेळतोय. पुरस्कर्ते आहेत जयदास चौधरी साहेब. मी त्यांना विनंती करतो की आपण आला असाल तर आपण देखील या मंचावरती आपलंही स्वागत आहे. आमचे पियुष चौधरी आले असतील तर आपलंही स्वागत आहे. या वेलकम ऑन द स्टेज. आपलं आम्ही मनापासून स्वागत करतो. आणि आपण पाहतोय इथे उपस्थित झालेले मान्यवर दशरथ शेठ खारुटकर साहेब सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांचा आपण पाहतोय अगदी बंधुराज ऋषिकेश मैदानामध्ये खेळतोय. त्यांच्याकडून त्यांना शुभेच्छा आलेल्या आहेत. मागील गतवर्षी झालेल्या स्पर्धेसाठी आपण पाहिलं की दशरथ आणि त्यांच्या समेत असलेले आमचे शेखर दादा यांच्याकडून तब्बल 25,000चं आम्हाला डोनेशन आलं होतं. त्यांचं आम्ही पुन्हा एकदा स्वागत करू. या वेळेला देखील स्ट्रोक चांगला गॅप मध्ये बॉलला ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. हो, सक्सेसफुल झाला. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आल्यानंतर हा चौकार ठोक डीजे. थँक्यू. याच दरम्यान उपस्थित मान्यवर जे सामन्याचा आनंद घेत आहेत, अक्षरशः आमच्या संघावरती ज्यांचा चांगला वरदहस्त नियमितपणे राहिला आहे, ते मान्यवर आहेत ओम साई एंटरप्राइजेस पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर प्रशांत दादा शेख यांचं इथं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतोय. आणि श्रीराम मिलन चिंचवली संघाचे कोच संतोष शेळके यांचं इथं आगमन झालेलं आहे. आपलंही स्वागत आहे. खरं तर पहा पंचांच्या माध्यमातून इशारा दर्शवला गेला बॅटरने. इथून मात्र कमरेपेक्षा जास्त या बॉलची उंची आहे की नाही याकरिता रू घेतलेला आहे. आणि तिसऱ्या पंचांचा इशारा आला. इट्स अ फर डिलिव्हरी. हा योग्य बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि या बॉलवरती जरूर 4 धावा आपल्याला बघायला मिळाला. चौकाराच्या साह्यानं पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्डवरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार झाला समीर. या वेळेला वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळाला समीरचा. तिथे पहा फिल्डर देखील आपल्याला बघायला मिळाले. चांगली फिल्डिंग झाली मिडॉनच्या रिसर मध्ये. आणि पहा षटक इथे जर का आपण बघितलं तर आता संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 16 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. टॉस साठी कॉल आहे.
टॉस असणार आहे. पुढील सामना जो आपण A2 गट मधून पाहणार आहोत, रसायनी बोकरपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये हर्षित 11 चिंचवली, हे दोन संघ असतील. तर दोन्ही संघाचे जे कॅप्टन्स आहेत ते आपण रिपोर्टिंग करायचे आहे. असा विनंतीचा आपल्याला पहिला आणि शेवटचा कॉल आहे, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. खरं तर 16 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या या मेंडेटरी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये, जिथे पहा कमालीची बॅटिंग आपण बघितली. 4 बॉल त्यांना फेस केले, 11 धावा त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. ऋषिकेश चांगली बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज मार्कवरती गोलंदाज आता आपल्याला पाहायला मिळतात. मेंडेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी रोशन यांना आपल्याला पाहायला मिळतो. पाहूया रोशन यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने इथून मात्र खेळ दाखवला जाणारा. त्यांच्याकडे खरं तर हे पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्याची भरपूर मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती दिलेली आहे. पाहूया या जबाबदारीला आता ते यशस्वीरित्या इथून मात्र पार पडतील का हे देखील बघायचं. गोलंदाज तयार होतात. सर्कलच्या बाहेर आता 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एक खेळाडू मिड विकेट रिझर्व मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन च्या रिझर्व मध्ये एक एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत परंतु मस्तक पे दस्तक, बॉल थांबणार नाही. वन बाउंस सीमा पार, रन्स मिळतात 4. येतोय खणखणी चौकार, ठोक डीजे. मागच्या ओव्हरला देखील चौकारानं सुरुवात झाली होती आणि याही ओव्हरला आता चौकारानं इथे मात्र सुरुवात झालेली आहे. म्हणजे याही गोलंदाजाचा अर्थात रोशन यांचं देखील पहा चौकारानं इथून मात्र स्वागत केलं जातं. गोलंदाज तयार होतात पुन्हा एकदा. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी रोशन बडेकर यांना खरं तर गोलंदाजी मार्कवरती आणलं आणि त्यांच्या पहिल्या बॉलवरती इथून मात्र एक मोठा हिट आपल्याला पाहायला मिळाला. जिथे मात्र फलंदाज जर का आपण बघितलं तर ऋषिकेशच्या बॅटमधनं हा नुकताच चौकार आपण बघितलात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो. पुढचा बॉल यावेळेला देखील इनफिल्डच्या वडनं वाव काय फटका सजवलाय. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव 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 वाव. 4 धावा चौकार. यस धन्यवाद डीजे मास्टर. पहा 2 चौकार आलेले आहेत. आता तिसरा चौकार येईल का? का बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते, कमालीची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. ऋषिकेश खारुटकर 2 बॉलवरती 2 चौकार आपल्याला पाहायला जरूर मिळालेत. परंतु आता पाहूया तिसरा लगातारचा चौकार येईल का? आणि इथे पहा सेन्सिबल क्रिकेट, रनआउटची संधी अति घाई, संकटांनी लालच बुरी बात आहे. विकेटचं पतन, पहिला झटका रनआउटच्या रूपाने. बॅट्समन बाद, डीजे मास्टर येऊ द्या. खरं तर काय टायमिंग होतं डीजे मास्टरचं, कौतुक करणं गरजेचं. परफेक्ट टायमिंग आपल्याला पाहायला मिळाला. झटका बसलाय खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमला. बॅट्समॅन इथून मात्र रनआउटच्या रूपाने बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिला झटका खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळाला. आता नवीन फलंदाज इंडिया नंबर 3 मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अर्थातच सुनील या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये दाखल केलेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती रोशन. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, हो टायमिंग प्रॉपर झालंय. बॉलला पाठवलंय, 1 बाउन्स सीमा रेषा पलीकडे. 4 धावा चौकार.
आम्ही विनंती करीत आहोत आमचे अतिथीगण आहेत आणि आज क्रिकेट खेळण्यासाठी ते उपस्थित झालेले आहेत मोह संघाचे खेळाडू अन्वेष असतील आमचे प्रशांतदा म्हात्रे असतील तसेच एवं अदर जे खेळाडू आहेत सुमित मोरे असतील या सर्वांना विनंती आहे की आपण यायचं व्यासपीठावरती अंकुश दादा तुम्हाला प्रेमाचा कॉल आहे या वेलकम स्वागतम सुस्वागतम. या वेळेला पहा कॅच ड्रॉप झाली तो देखील कोणाचा खरं तर जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश पहा दर्जेदार फटकेबाजी करतोय परंतु त्या खेळाडूला आता जीवदान मिळालंय. पाहूया आता या जीवदानाचा कितपत फायदा उचलला जाईल. पहा 4 या धावसंख्येवरती रोहित शर्मा यांचं खरं तर कॅच ड्रॉप झाला होता. तिसरा परेरा यांच्या माध्यमातून ती चूक झाली होती आणि त्यानंतर दुहेरी शतक आपल्याला पाहायला मिळालं आणि इथे पहा कॅच ड्रॉप झाली आहे फलंदाज ऋषिकेश याची. आणि पाहूया आता ऋषिकेश कॅच ड्रॉप झाल्यानंतर कशा निद्रा बॅटिंग करणार आहे हे देखील आपल्याला बघायचं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो आपल्या गोलंदाजी मार्कवरती दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. गोलंदाजाने जरूर कमबॅक केलं होतं परंतु फिल्डरची कुठेतरी साथ लाभत नसताना आपल्याला पाहायला मिळाली. बॉल तयार होतो रोशन पुन्हा एकदा. यावेळीचा बॉल हवेत आता विकेट मिळतीये. धक्का क्रमांक दुसरा बॅट्समनला दिला जातोय चले जावचा इशारा. बॅट्समन बाद ठोक दीजिए. विनंती आहे आमचे अतिथी मान्यवर चिंचोली गावचे जे ग्रामस्थ आलेले आहेत त्या सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचे. आमचे सतीदादा शेळके ते आलेले आहेत आपलं स्वागत आहे या वेलकम स्वागतम सुस्वागतम. मी तसेच एक प्रसिद्ध समालोचक आमचे प्रकाश दादा यांचं इथं आगमन झालंय त्यांना विनंती करतो की आपण यायचं मंचावरती आपण यायचंय या स्वागत आहे आपलं. यापुढील जो सामना आहे तो चिंचवली आणि भोकरपाडा या 2 संघांदरम्यान होणार आहे. रसायनी भोकरपाडा आणि विरोधामध्ये चिंचवली या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला आम्ही टॉससाठी आता पुकार देतोय. आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं मॅन्डेटरी आहे याची आपण सर्वांनी नोंद घ्या. येस इथे जर का आपण बघितलं तर विकेटचं पतन जरूर आपल्याला पाहायला मिळालं. नवीन फलंदाज इंडिया नंबर 4 मध्ये मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी विसावलेले आहेत. संजय यांना खरं तर नंबर 4 मध्ये बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाठवलं. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 29 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 2 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीच्या रणवेवरती प्रवीण वारदे यांना खरं तर गोलंदाजी मार्कवरती आणलं जात आहे. प्रवीण तयार होतात. स्ट्रायकिंगला ऋषिकेश. पाहूया यावेळीचा हा बॉल ऑफसाईड ऑफ स्टंप हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर फलंदाज ऋषिकेशला इथून मात्र शांत ठेवलं जातं. खरं तर भरपूर वेळानंतर हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चांगला बॉल. कमबॅक करणं गरजेचं होतं गोलंदाजाला आणि ते कमबॅक करण्यास आता या गोलंदाजाने सुरुवात केली आहे. पहिला बॉल डॉट. यावेळेला देखील आपण पाहू शकाल हा पंप फुल करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो आणि तिथे मात्र फाईन लेगची दिशा निवडली आणि त्या रिझर मध्ये कोणत्याही प्रकारचा फिल्डर नव्हता. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक येतोय ऋषीच्या बॅट बना चौकार ठोक डिश. क्या बात आहे. जीवदान मिळाल्यानंतर आपले रंग उधळत असताना बॅटर ऋषी. आणखीन एक जबरदस्त फटका. समोरची दिशा आता निवडली आहे परंतु तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग होत असताना आपल्याला पाहायला मिळाली समोरच्या दिशेला परंतु तोपर्यंत 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्याच्या मदतीने पहा टीमच्या स्कोरबोर्डवरती पुन्हा एकदा बदल आपण बघतो. 35 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही या षटकातील 3 बॉल बाकी आहेत. पाहूया या 3 बॉल मध्ये किती मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील. ऋषी वैयक्तिक 30 या धावसंख्येवरती खेळतोय. विकेट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. फिल्डर नाही आहेत तिथे पहा. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यांच्या माध्यमातून एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं.
आणि या बॉलवरती फक्त सिंगल मिळणार आहे. सिंगलच्या माध्यमातून आता स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि आता स्ट्राईक इनला फलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे संजय. संजयच्या माध्यमातून आता बॅटिंग करणाऱ्या टीमला संजीवनी देणार आहे. मोठे फटके बघायला मिळतील का हा देखील प्रश्न चिन्ह पडलाय जरूर बॅटिंग करणाऱ्या टीमच्या प्रेक्षक वर्गामध्ये. पाहूया त्या प्रश्नाचं प्रतिउत्तर इथून मात्र बॅटर संजयच्या माध्यमातून दिलं जाईल का. आमच्या ऑर्गनाइज टीम पहा भरपूर कष्ट घेत असताना आपल्याला पाहायला मिळते. भरपूर मेहनत त्यांनी सुद्धा घेतलेली आहे आणि हे आयोजन यशस्वीरित्या इथून मात्र पार पडतात. बॉलर पुन्हा एकदा तयार होतोय प्रवीणच्या स्पेल मधील पुढचा बॉल. बघूया प्रवीणच्या माध्यमातून आता हा बॉल इथून मात्र कशा रीतीनं हाताळला जाणार आहे. योग्य टप्प्यावरती आतापर्यंत गोलंदाजी करतोय बॉल प्रवीण. बाटची कडा फिल्डर आहेत आणि तिथे पहा थोडासा जर का आपण बघितलं तर उशीर झाला बॉलला फील्ड करत असताना, परंतु धाव कोणत्या प्रकारची पाहायला मिळाली नाहीये म्हणजे डॉट बॉलला. चांगली गोलंदाजी प्रवीणनं पहा कमबॅक केलं. या ओव्हरमध्ये फक्त एकच चौकार आपल्याला पाहायला मिळाला तरी सुद्धा चौकार आल्यानंतर कमालीचं कमबॅक प्रवीण वर्दी या बॉलरचं. याच दरम्यान इथे आगमन झालेलं आहे हरिभक्त पारायण आणि एक प्रसिद्ध गायक आहेत आमचे अतिथीगण आदरणीय बलराम भाऊ शेळके यांचे आगमन झालं. मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचं. या वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. चला यस पाण्याची मागणी आता केली जाईल कारण 3 ओव्हरचा खेळ आता संपलेला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आतापर्यंत 36 धावा आपल्याला पाहायला मिळतात 2 गणांच्या मोबदल्यात. ऐकूया तोपर्यंत डीजे मास्टर. तीन षटकांचा आता खेळ संपला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आता एकूण रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अर्थात 36 धावा अजूनही 12 बॉल शेष आहेत. पाहूया या 12 बॉल मध्ये आता किती धावा जमवल्या जातील. 12 बॉल मध्ये आता किती षटकार किती चौकार आपल्याला पाहायला मिळेल. प्रेक्षकांची अफाट गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि खरं तर जे आमचे प्रेक्षक सध्या ही मॅच एन्जॉय करतात त्यांना देखील स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. प्रत्येक जण पहा छोटे चिमुकले सुद्धा ही मॅच एन्जॉय करतात आणि आपल्या स्क्रीनवरती दाखवलं जाते. पहा त्यांचे खरं तर जवळचे व्यक्ती आणि त्यांच्या समवेत खरं तर आमचे छोटे चिमुकले पहा ही मॅच एन्जॉय करत असताना आणि प्रत्येकानं खरं तर या स्पर्धेला प्रेम दिलं. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं खरं तर या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. काय आयोजन आहे खरं तर मैदानाच्या चारही दिशेला जर का आपण बघितलं तर प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणामध्ये ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते. हे प्रेम आहे या स्पर्धेवरचं. ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी 2025 अतिशय दिमागदार पद्धतीने खरं तर हे आयोजन इथून मात्र पार पडलं जातं. ओव्हर नंबर 4 ला खरं तर सुरुवात होती आणि ओव्हर नंबर 4 मध्ये आता गोलंदाजीच्या रणभावरती पुन्हा एकदा रोशन बडेकर यांना खरं तर आणलं जातं. रोशन तयार. रोशनचा हा बॉल खरं तर बॉल येण्या अगोदरच बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न झाला परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळाली. रोशन खरं तर या कमीत कमी धावा देण्यासाठी हा गोलंदाज ओळखला जातो आणि इथे पहा पहिला बॉल खरं तर त्याने डॉट बॉल हाताळला. बिग हिट करण्याचा प्रयत्न
फिल्डर बॉलच्या मागे आता चूक होणार नाहीये. बॅट्समनला दिला जातोय परतीचा इशारा. धक्का क्रमांक 3. बिग विकेट टू गॉन. बॅटर ऋषिकेश बॅक टू द पॅव्हेलियन. ठोक डीजे. विकेट आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर मोठा मासा गळाला लागला. मी मगाशी उल्लेख केला की रोशन आतापर्यंत या स्पर्धेमध्ये त्यानं या मॅच मध्ये कमीत कमी धावा दिलेल्या आहेत आणि तो एक इकॉनॉमिकल गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. आणि इथे पहा पहिला बॉल डॉट बॉल जरूर आला आणि त्यानंतर एक महत्वाची विकेट खरं तर त्यांनी आपल्या टीमला मिळवून दिली. जबरदस्त गोलंदाजी करत असताना रोशन बडेकर आपल्याला पाहायला मिळतोय. प्रभावित केलं या गोलंदाजानं. आता नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अनिकेत चौधरी. या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये दाखल केलं. बॉल तयार. यावेळेला देखील बॉल हवेत. फिल्डर बॉलच्या मागे धावत आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डेंजर एंडला बॅटर धावतोय परंतु काय वेग इथून मात्र पायाचा वाढवला आणि दुसरी धाव सुद्धा इथून मात्र सहजरित्या कंप्लीट केली जाते. या 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती झपाट्याने बदल आपल्याला पाहायला मिळतो. अजूनही या पहिल्या डावातील खरं तर जर का आपण बघितलं तर 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि पाहूया या 9 बॉल मध्ये आता किती षटकार चौकार आपल्याला पाहायला मिळतील. या वेळेला पहा काय वेग आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर वेग खरं तर या गोलंदाजाने धारण केला होता आणि बॅटरला खरं तर हा बॉल समजला नाहीये. टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल घेतला विकेट किपरचा वेध आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी. रोशन आणि रोशन नावाचं वादळ ऍज अ बॉलर म्हणून गुंगावत असताना मैदानाच्या आतमध्ये आणि आणखीन एक सफलता मिळतीये रोशनला आणि बॅट्समन इथून मात्र बाद होतोय. बॅट्समन इथून बाद झालाय. अर्थातच जर का आपण बघितलं अनिकेत चौधरी मैदानाच्या आतमध्ये आला आणि कधी मैदानाच्या बाहेर गेला समजलं सुद्धा नाहीये. ठोक डीजे. उचरली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच पंकजी वारदी साहेबांचे इथे आगमन झालंय आणि तसेच उपसरपंच प्रितेश डांगरकर साहेबांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. सामन्यासाठी आस्वाद घेत आहेत. मी त्यांना विनंती करतोय की आपली जागा इतरत्र नसून या मंचावरती आहे. आम्हा आयोजकांच्या मनामध्ये आहे. व्यासपीठावरती आपली जागा आहे. या मंचावरती आपण आणि मंचावरती येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. तसेच टॉस साठी कॉल आहे. रसायनी भोकरपाडा टीम आपला कॅप्टन आतापर्यंत इथं पोहोचला नाहीये त्यामुळे शेवटचा कॉल असेल तुमच्यासाठी. याची आपण सर्वांनी नोंद घ्या. जाऊया मॅच कडे पुन्हा एकदा. ओ काय बॉल आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर इथे जर का आपण बघितलं तर इतका वेग आपल्याला पाहायला मिळाला परंतु इथे जर का आपण पाहिलं तर या बॉल वरती 4 धावा आपण बघतोय.
त्यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. स्ट्रायकिंग इनवरती फलंदाज उभा आहे संजय. संजय खारुडकर सध्या उभा आहे गोलंदाजी मार्क वरती. नितीन पुन्हा एकदा तयार होतोय. नितीन काठोबळे यांचा हा पहिलाच बॉल. टप्पा पडल्यानंतर अंगाचा वेध घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि खरं तर लेग बायच्या रूपानं इथून मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आणि 43 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 5 ओव्हरची मॅच म्हणजे 50 ते 55 धावा जर का स्कोरबोर्ड वरती आल्या तर एक फायटिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या माध्यमातून खरं तर संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बॉलर तयार होतो नितीन. नितीनचा हा बॉल फटका हवेत आहे. कॅच होईल का? हो, पकडला झेल. आणखीन एक सफलता मिळतीये. धक्का क्रमांक 5वा बॅट्समनला दिला जातोय. चले जावचा इशारा. बॅट्समन बाद. ठोक डीजे ठोकम ठोक. खरं तर बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर दाखवला बॅटरनं, परंतु त्या फटक्याला थोडंसं अपयश मिळालं. आणि पहा एकनाथ जिमाळे त्यांच्या वाणीतून गायलेले सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळालं डीजे मास्टरच्या माध्यमातून. आणि बॅट्समन इथून मात्र बाद झाला. पहिल्या बॉलवरती लेग बायच्या रूपाने एक धाव आपण बघितली आणि दुसऱ्या बॉलवरती खरं तर गोलंदाज नितीननं विकेट मिळवून दिली आपल्या टीमला. अर्धा संघ खरं तर पावलांच्या दिशेला रवाना झाला बॅटिंग करणाऱ्या टीमचा. यावेळेला देखील आणखीन एक चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर खरं तर रायटी बॅटरसाठी हा बाहेरच्या दिशेला वळण घेत असताना बॉल आपल्याला पाहायला मिळाला. योग्य टप्पा खरं तर गोलंदाजाने निवडला. तो बॉल खेळण्यासाठी बॅट्समनला थोडासा अडथळा निर्माण झाला. डॉट बॉल. यावेळेला बॉल हवेत. आणखीन एक विकेट मिळू शकते. हो, मिळाली आहे. बॅट्समन क्रमांक 6 इथून मात्र बाद होतोय. डीजे मास्टर अब रुक क्यों गए? ठोक. वरती खऱ्या अर्थानं बॅटिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मजल मारू शकलेला. पाहूया अजूनही 2 बॉल त्यांच्याकडे शिल्लक आहेत आणि या 2 बॉलवरती किती मोठे फक्त येतील. ओ, आणखीन एक चांगला बॉल होता, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाल्याने पंच पहा आपल्या हातांचा पिसारा फुलवत आमच्यापर्यंत इशारा दर्शवतात की हा वाईट बॉल आहे. इथे जर का आपण बघितलं तर एखाद दुसरा मोठा फटका येतोय तर 50 धावा पार होतील. परंतु इथे पहा गोलंदाज चतुर्शालक आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाज पहा सांगतात की मोठा फटका मी मारू देणार नाहीये, कारण कॅप्टनने माझ्यावरती विश्वास दाखवला आणि तो विश्वास आता इथून मात्र सार्थ करून दाखवत असताना गोलंदाज जबरदस्त बॉलिंग. शेवटचा बॉल. आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि या बॉलवरती खरं तर नॉस्टॅगिनच्या बॅटरनं क्रीज सोडली होती. गोलंदाजाने हेडला आणि विकेटचं आपल्याला पतन पाहायला मिळतंय. पहिल्या सत्राचा खेळ आता इथेच संपला. यस, डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पहिला सत्राचा खेळ इथेच संपला आणि पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती एकूण रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच 44 धावा आणि विजयासाठी 45 धावांचं लक्ष्य. 44 धावा धावफलकावरती इथून मात्र लागल्या जात आहेत. 45 धावा खरं तर इथून मात्र कंप्लीट करायच्या आहेत येणाऱ्या 30 बॉल मध्ये. अर्थातच जर का आपण बघितलं तर फिल्डिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय उसरली या टीमला. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील केला जाणार आहे, तिथे मात्र जॉईन होतील आकाश सर. मधून सामने खेळणार आहोत, त्यामुळे यापुढील जो सामना आहे तो रसायनी भोकरपाडा जर्मन भोकरपाडा विरोधामध्ये हर्षित 11 गावदे चिंचवली या संघामध्ये असणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन्सला विनंती आहे की आपण यायचे. टॉस करण्यासाठी आपण जात आहोत आणि टॉस श्रीराम मिलन चिंचवली संघाचे कोच आणि उत्कृष्ट
खेळाडू अर्थातच संतोष शेळके साहेबांकडे आपण बोलतोय. मी त्यांना विनंती करतो की आपण यायचं आहे आणि या सामन्याचा टॉस आपण करायचा आहे. जनमान बोकरपाडा लांबचा प्रवास आहे, BCC चिंचवली तेवढाच लांबचा आपण प्रवास पाहतोय आणि या दोन संघांदरम्यान आपण हा सामना पाहतोय. पुरस्कर्ते आहेत चिंचवली संघाचे सचिन दादा पाटील तळोजे मस्कूर यांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती आहे आपण देखील यायचं व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. हॅवी टू गो. हेड इज अ कॉल अँड इट्स साइड इज टॉस जिंकलेला आहे टीम चिंचवलीनं. प्रथमतः निर्णयाची अपेक्षा आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. दोन शब्द थोडक्यात आयोजनाबद्दल. खूप छान आयोजन. क्या बात आहे. शुभेच्छा असतील. त्यानंतर आपण जातोय बकरपडा संघाकडे. भरपूर लांबचा प्रवास आहे. या परिसरामध्ये येणं जाणं होतं. समीर दादा शिरवलीचे आपण पाहतोय आपल्याला नियमितपणे इन्व्हाइट करतात. आज या स्पर्धेमध्ये खेळायला संधी मिळते तर काय सांगाल? काय नाही, संधीचं सोनं करू फक्त. क्या बात. एकंदरीत आयोजनामध्ये आपण आयोजनाबद्दल दोन शब्द काय सांगाल? आयोजन तर खूप छान आहे. इथे खेळायची संधी दिली आहे त्यामुळे आयोजकांचा धन्यवाद. टॉस विरोधामध्ये लागलेला आहे. टॉस जिंकला असता तर कुठला निर्णय असता? क्षेत्ररक्षण. आता इथून जो निर्णय आहे तो मनाविरुद्ध. मग कशा रणनीती असतील? थँक्यू. थँक्यू सो मच. क्या बात आहे. हे होते सागर टीमचे हनुमान बोकरपाडाचे कॅप्टन. त्यानंतर आपण जात आहोत सन्मानाकडे. तर सन्मान आपण करत आहोत दशरथ शेठ खारुडकर साहेब आणि त्यांच्या समेत शेखरदादा शेळके या A1 जोडीला आम्ही इथे इन्व्हाइट करतोय की आपण आपला संयुक्त सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय. दशरथ शेठ खारुडकर साहेब आणि शेखरदादा शेळके यांचे इथे आगमन झालंय. गतवर्षी झालेल्या नाईट स्पर्धेमध्ये आपण पाहिलं भारतीय जनता पार्टी ट्रॉफी आणि त्या ट्रॉफीसाठी या A1 जोडीच्या माध्यमातून 25,000 रुपये आपल्याला देणगी देण्यात आली होती. ही ती जोडी आहे. त्या जोडीचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण स्वागत करूया. त्यांचा आपण इथे सन्मान करत आहोत. आयोजन कमिटीच्या वतीनं त्यांचा हा सन्मान आपण पाहतोय मॅनेजमेंट टीम कडून केला जात आहे. तर इथे सन्मान केला जातोय. इथे आपण सन्मान करत आहोत शेखरदादा शेळके आणि त्यांच्या समवेत आपण इथे सन्मानित करतोय. तर इथे आपण सन्मान करत आहोत शेखरदादा शेळके आणि दशरथ शेठ खारुडकर साहेब. चिंचवली गावातील युवा उद्योजक आहेत. खास करून कमी वयामध्ये ज्यांनी आपण पाहतो यशाची उंच शिखर गाठलेले आहेत आणि त्यांचा हा सन्मान आपण इथे पाहिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन त्यांचा इथे सन्मान केला जातोय. त्यानंतर पुढील सन्मान आम्ही करणार आहोत. श्रीराम मैदान चिंचवली संघाचे कोच संतोषदादा शेळके यांना विनंती आहे की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचे. आमच्या आयोजन कमिटीचे मेंबर आहेत आणि खास करून आपण पाहतोय आज या स्पर्धेसाठी त्यांचा आपल्याला खूप मोठा महत्त्वाचा हातभार लागलेला आहे. त्यांचा आपण इथे सन्मान करत आहोत. प्रत्येकी मान्यवरांना विनंती आहे सन्मान स्वीकारत असताना आपण ज्या आपल्या पायामधील फुटवेअर्स आहेत त्या रिमूव्ह करा. कारण आपण इथे एक वेगळा निर्णय आखलेला आहे. खास करून सन्मान चिन्ह न देता इथे सन्मान म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देत आहोत आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला हा देखाजोखा पाहायला मिळतो. त्यामुळे ते स्वीकारण्यासाठी आपण आपली नक्कीच पदचार्य इथे रिमूव्ह करायची तशी सर्वांना विनंती आहे. इथे सन्मान आहे संतोषदादा शेळके यांचा, चिंचवली गावातील एक आदर्श क्रिकेटपट्टू आणि आपण पाहतो या स्पर्धेसाठी आपल्याला नियमितपणे चांगला वरदहस्त लागणार आहे त्यांचे मान्यवर आहेत. त्यांचा सन्मान आपण पाहिलेला. यापुढील सन्मान आम्ही करणार आहोत हरिभक्त पारायण आणि एक उत्कृष्ट गायक बलराम शेळके साहेबांना विनंती करतो की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचं. बलराम बुवा शेळके यांचा इथे सन्मान केला जाईल. आमचे काकाश्री आहेत आणि त्यांचा सन्मान आपण इथे करत आहोत. आचार्य असं व्यक्तिमत्व आहे. नियमितपणे आपण पाहतो हरिभजनाचा दंग त्यांना लागलेला असतो आणि हा लढा जोपासत ज्यांनी आपण पाहिलं भक्तिभावना जोपासली द ग्रेट डिओटी ऑफ विठ्ठल अर्थातच बलरामबुवा शेळके यांचा सन्मान आपण इथे करत आहोत. माईची उपदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन त्यांचा इथे सन्मान आपण पाहत आहोत. मान्यवरांचा सन्मान सोहळा. यापुढील सन्मान असणार आहे ही होती सन्मान. मित्रांनो टॉसबॉक्समधून समाचार आहे. टॉस जिंकलेला आहे चिंचवली संघानं. मॅचकडे जाणं महत्त्वाचं आहे त्यासाठी आपण वळतोय पुन्हा एकदा मॅचकडे. दरम्यानचा सामना असेल दुंद्रेपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत उसरली. चला स्पीडअप करायचं असे विनंती आहे. स्पीडअप करायचं प्लीज. थोडंसं आपण फास्ट क्रिकेट खेळायचं आहे त्यासाठी आपण मैदानामध्ये बोलूयात. थँक्यू सो मच. तू गणपती गणांचा बलवानांचा अधिपती, ज्ञान विज्ञान याचे प्रत्यक्ष स्वरूप, सिद्धी आणि बुद्धी यांचा स्वामी, आनंदाचा कंद, मंगलाचा करता आणि विघ्नांचा अर्था. गणपती बाप्पाच्या चरणी आपण नतमस्तक होऊन या सामन्याकडे बोलूयात.
मी स्वतः या गावचा यजमान समालोचक आकाश शेळके सर्व उपस्थित प्रेक्षक वर्गाचं आणि जो प्रेक्षक वर्ग आज ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून आमच्या सोबत जोडला गेलेला आहे त्या सर्वांचं मी स्वागत करतोय. स्टेट युनाइट विथ वर्ल्ड टेनिस क्रिकेट लाईव्ह, ज्या वाहिनीनं स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती ट्रॉफी सलग 3 वर्ष कव्हर केलेले आहे, त्या वाहिनीला आज आपण इथे इन्व्हाइट केलेलं आहे. टीम पूर्वेश यांची आपण पाहतोय सेना इथे आपल्या सोबत आहे, त्यांचं आपण स्वागत करू. आणि त्यांचा स्वागत आपण पाहतोय फलंदाज देखील करतोय. पहिला बॉल वाईड आला होता, त्यानंतर मात्र वेट अँड वॉचची भूमिका, सरळ पॉइंट मधून बॉलला ढकलून दिलाय चौकार. चला स्पीड अप करा, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. ओ द विकेट ऋषिकेश, दिशा दिली आहे. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक, कलात्मक फटका, क्रिकेट मधील मादक सौंदर्य दाखवतोय सचिन. आणि सचिनच्या बॅट मधून हा सलगचा दुसरा कन्सिक्युटिव्ह चौकार. टॅलेंट अलीकडच्या काळामध्ये आपण या खेळाडूचा पाहिजो. ते म्हणतात ना की फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. या खेळाडूचा क्लास हा जो आहे तो परमनंट आहे. जन्मान उसरल्या संघामधून आपण खेळताना पाहायचो सलामीवीर म्हणून हा फलंदाज यायचा. अलीकडच्या काळामध्ये हा तारा विलुप्त झाला होता, परंतु आता तो पुन्हा एकदा परत आलाय आणि त्यानं जलवा दाखवायला सुरुवात केल्यानंतर धुंद्रेपाडा संघाला माहिती आहे की हा काटा काढणं खूप महत्वाचं आहे. आणि तोच काटा काढत असताना झेल टिपलाय ऑफसाईडच्या दिशेमध्ये, लॉंग ऑफ मध्ये सुनीलनं फलंदाज बाद. पहिला धक्का टीम उसरलीला. थँक्यू, क्या बात है. ईट का जवाब पत्थर से, डू अँड डायची लढाई आहे. खास करून एक संघ बदल्याच्या भावनेत उतरलेला आहे. चिपलेच्या नाईट फॉर्मॅट स्पर्धेमध्ये आपण पाहिलं की या दोन संघामध्ये एक आपल्याला द्वंद्वी युद्ध पाहायला मिळालं. त्या युद्धामध्ये उसरली संघानं बाजी मारली होती. मोठा रनचेज चेज झाला होता. त्यामुळे चेज मास्टरच्या भूमिकेमध्ये सध्याच्या घडीला आपण उसरली संघाला पाहतो. धावा डिफेंड करायचा मनसोबा एका बाजून आपण पाहतोय टीम आयुष 11 धुंद्रेपाडा संघानं घेतलाय. आणि आता तिथून त्यांच्या मधोमध्ये उभा असेल मनोज. ऑन स्ट्राईकला राईट हँडेड बॅट्समन होतं विकेटनं. मनोजसाठी हा बॉल, ऋषिकेश जबरदस्त गोलंदाजी, टप्पा पडल्यानंतर बॉलला इलिगेशन, गोडलाईन स्पॉटला अपटी बार बॉल. सुंदर चेंडू आपण इथे पाहतोय. या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल जरूर इथे बॅट्समनला पूर्णपणे थक्कीत उभं केलं, अचंबित उभं केलं आणि आश्चर्याचा कडू धक्काच त्याला बसला. यावेळचा बॉल स्वाईप करायचा प्रयत्न, गॅपमधून मारणार. साडी तिकडे जरूर वळालेत सत्ता खारुडकर आहेत ॲज अ व्हाईस कॅप्टन म्हणून. इथे आपण पाहतो या टीम मेंबर्स ते काम करतायत. उत्तरदायित्व चांगलं आहे, त्यामुळे फिल्डिंग सेटअपमध्ये कुठली चूक करणार नाहीयेत. आणि खास करून हा एकमेव तंत्र त्याच्याकडे आहे ज्यामध्ये त्याचा सिलेक्शन या टीममध्ये होतं. गोलंदाज आहे तो ऋषिकेश, संघाचे सर्व अर्पण असा खेळाडू, अर्पण मोला खेळाडू ज्याची आपण फलंदाजी पाहिलेल्या आहे मागील हाफमध्ये. त्या फलंदाजीनं सर्वांना इम्प्रेस केला. आता इथून गोलंदाजीसाठी त्याच्यावरती गमान आहे. 5 षटकाचा सामना आहे. ॲज अ बॉलर म्हणून 2 गोलंदाज आपण पाहतोय. ॲज अ बॉलर म्हणून एका गोलंदाजाला दुसऱ्यांदा षटक मिळणारा. त्यामुळे ज्या 5 ओव्हरच्या गेममध्ये आपण पाहतो ज्या रणनीत्या असतात त्या थोड्याशा आपल्याला वेगळ्या पाहायला मिळतात. 4 ओव्हरचा गेम आणि 5 ओव्हरचा गेम यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे, हे मात्र निश्चित आहे. आणि म्हणूनच आयोजकांनी केलेला अट्टास की 5 षटकं इथे आपल्या सर्व खेळाडूंसाठी उपलब्ध केलेले आहेत. येणारे 24 बॉल आणि 35 धावांचा पल्ला गाठायचा जिंकण्यासाठी हे आव्हान असणारे टीम यंगस्टार उसरली या संघासमोर. काय घडेल काय बिघडेल नक्कीच आपण ऐकू. दरम्यान वळतोय DJ सागर यांच्या
याच दरम्यान आपण पाहतोय या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले आपले मान्यवर, मग आपण पाहतोय की अनेक सारे असे मान्यवर आहेत ज्यांचे चांगली पाठराखण मिळालेले आहे. मग त्यामधील एक नाव ज्यांनी आपल्याला मालिकावीर ही पुरस्कृत केलेले आहे त्यांचे रमेश शेठ पाटील साहेब. तसेच आपल्याला लागणाऱ्या संपूर्ण ट्रॉफीज, पहिल्या 6 क्रमांकाच्या ट्रॉफी ज्यांनी दिलेल्या आहेत ते आपले स्पर्धेचे भाग्यविधाते, आमचे आधारस्तंभ, आमचे आधारवड रमेश शेठ पाटील साहेब यांनी दिलेले आहेत. त्यानंतर आपण पाहतो स्पर्धेमधील जी स्पोर्ट्स सायकल आपण पाहतो, जे नामांकन आहे उत्कृष्ट फलंदाज, ते आम्हाला दिलेले आहे खानाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय व्यक्तिमत्व गणेशेठ मुंडे साहेब यांनी आम्हाला दिलेलं आहे. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. तसेच वर्लेश्वर रेसिडेन्स यांच्याकडून आपल्याला एक स्पोर्ट्स सायकल मिळालेली आहे, त्यांचंही स्वागत करतोय. आपल्याला लागणारे सन्मान चिन्ह आणि सामनावीरच्या ट्रॉफीज आपण पाहतोय स्वर्गवासी अर्चिताताई अमोल शेळके यांच्याकडून आपल्याला मिळालेल्या आहेत आणि त्यांचे पुरस्कर्ते आहेत अमोलदादा शेळके यांचं आपण स्वागत करतोय. हे सर्व मान्यवर आहेत, पुरस्कर्ते आहेत. विठ्ठल शेठ शेळके साहेब यांच्या वतीनं देखील या स्पर्धेसाठी 5,000 रुपये आपल्याला रोख रक्कम आलेली आहे. आपलंही स्वागत आहे. यॉर्कर लेनचा बॉल, क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र आपण इथे पाहिलेला आहे, त्याचा वापर पूर्णपणे करतात. त्यामुळे जी गोलंदाजी आहे ही गोलंदाजी डिफेंडेबल आहे. त्यांना माहिती आहे इथे आपल्याला याच माऱ्यावरती आता सज्ज व्हायचं. या दरम्यान आई एकविरा केबल नेट सर्व्हिसचे प्रोप्रायटर आमचे अतिथीगण आदरणीय वंदनीय श्रीमान संतोष दादा पाटील यांचं इथं आगमन झालं आहे. मी त्यांना विनंती करतोय की यायचं आपण मंचावरती. या वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. अनेक साऱ्या स्पर्धा आणि त्या स्पर्धामध्ये आपण पाहिलं की संतोष पाटील यांचं डोनेटर म्हणून नाव नाही अशी ती स्पर्धा चिंचवलीच्या मैदानावरती घडलीच नाही आहे. आणि आमचे एक आदर्श पुरस्कर्ते आहेत, मी त्यांना विनंती करतोय आपलंही स्वागत आहे. यॉर्कर लेनचा बॉल पुन्हा एकदा, दुसऱ्यांदा ब्रह्मास्त्र, तिखा यॉर्कर, यॉर्कर से शिकार विरोधी पवार. हा सामना एवढा सोपा नाही आहे आणि या सामन्यामध्ये आपण पाहतोय टफनेस याचं ज्वलंत उदाहरण पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंगचा रेस्ट्रिक्शन थोडंसं विखुरलेलं पाहायला मिळेल. एक पॉईंटमध्ये खेळू आहे, त्यानंतर एका खेळाडूला लॉंग ऑनमध्ये त्यांनी तैनात केलेला आहे, एक खेळाडू लॉंग ऑफमध्ये. त्यानंतर अशा पद्धतीची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळेल. उर्वरित जे खेळाडू आहेत ते अगदी अंब्रेला टाईप फिल्डिंग सजावून मैदानामध्ये तयार आहेत. रेलिंगच्या आतमध्ये जे प्रेक्षक वर्ग बसलेले आहेत त्यांना सूचना आहे की आपण रेलिंगच्या बाहेर जायचं आहे. ॲक्च्युली भोकरपाडा संघ आहे, तो तयारीत आहे, त्यांचं आपण नक्कीच स्वागत करूया. हा मी म्हणेन कटाक्षपणा असणं गरजेचं आहे. त्यांना माहिती आहे की आपल्या आता वाट्याला फलंदाजी येणार आहे, मग त्यामुळे ते अगदी खेळाडू कक्षाच्या जवळ गेले आहेत. या पद्धतीच्या आपण रोचकता नक्कीच वापरा. आणि आपण ज्या वेळेला आपल्याला आपला निर्णय आहे, मग फलंदाजी असेल तर आपण खेळाडू कक्षाच्या अलीकडच्या बाजूला जाऊन उभे राहिले किंवा बसले तिथे तरी चालेल, काय हरकत नाही आहे. मॅचकडे आपण बोलूयात. मंचावरती आपल्याला पाहायला मिळेल आगमन होत आहे आमचे अतिथीगण कल्पेश दादा माली यांचं इथं आगमन झालेलं आहे, आमचे केतन माळी यांचं इथं आगमन झालेलं आहे. केवळ इथे गावामधील एक उत्कृष्ट खेळाडू आणि एक युवा उद्योजक म्हणून ज्यांची बंडी लागली जाते. आपलं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. या वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. हवेमध्ये मिस्टामिंग स्ट्रोक, फिल्डर आहेत, जेलची नामी संधी, कुठली चूक नाही आहे, अप्रतिम जेल. ऋषिकेश खारुटकरनं टिपलाय, फलंदाज बाद. क्या बात आहे, अप्रतिम संगीत. आज आपण पाहतोय हंसिका डीजे साऊंड सर्व्हिस आणि त्यांच्या समेत द्वंद्वी संगमातून डीजे सागर यांची संकल्पना इथे आपल्याला ऐकायला मिळते. अपकमिंग स्टार्स आहेत, येणाऱ्या काळामध्ये या नावावरती देखील आपल्याला गर्दी पाहायला मिळणार आहे. कारण ज्या पद्धतीनं कार्य सुरू आहे त्या कार्याला आपण सॅल्यूट करूया. मॅचमध्ये जाणं तेवढंच महत्वाचं. गोलंदाज सनी सनी आणि सनी थोडासा लाईन विस्कलित झालेला. चौधरी तिकडे वाईटचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळतो. अतिरिक्त एक धाव ॲडिशनलच्या स्वरूपात टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. 14 अंकावरती संघ जाऊन पोहोचलाय. 2 गड्यांचा मोबदला. येणाऱ्या 20 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आणि त्यामध्ये 31 धावांची गरज आहे. 31 रिक्वायर्ड इन 20 बॉल. सामन्याकडे आपण लक्ष केंद्रित करूया. सनी पुढचा बॉल, ओ द विकेट. बॅटच्या मधोमध ऑन साईडला भिडकावण्याचा प्रयत्न आहे. लॉंगॉनमध्ये ऋषिकेश, कुठली चूक नाहीये, चांगली फिल्डिंग पाहायला मिळतात. या बॅटलची चर्चा राहते, या क्लॅशची चर्चा राहते, कारण या दोन संघामध्ये आपण पाहिलं कित्येक सामने झालेले आहेत. ते म्हणतात ना, कित्येक वेळा हे संघ एकमेकांच्या विरोधात खेळलेले आहेत, कित्येक वेळा एकमेकांना 4 मुंड्या चित्त केलेल्या आहेत, कित्येक वेळा धूळ चारली आहे, कडे चारलेत,
पाणी पाजलंय, आसमान दाखवलंय, मातीत लोळावलंय. आज पुन्हा एकदा त्यांची एकमेकांशी गाठ पडली आहे ठकाठका. आणि नैमित्त आहे श्रीराम क्रिकेट क्लब चिंचवली आणि भारतीय जनता पार्टी चिंचवली पुरस्कृत ग्रामस्थ मंडल चषक 2025 चा पर्व. अल्लाह बोल फलंदाजी, ईट का जवाब पत्थर से है, हम भी नहीं है किसी से कम, सांगतोय मैदानाच्या आतमध्ये मनोज. आणि मनोजच्या बॅट मधून हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. कहाणी में ट्विस्ट. आज सामना एवढा आनंद देणार नाही असं होणारच नाही. मी आधी चर्चा केली या क्लॅचची की या क्लॅचची चर्चा राहते आणि ती आता चर्चा आपल्याला पाहायला मिळते. चर्चेला आलाय उदान. सामना आपण पाहतोय आता तेवढाच बनत चाललाय बलवान आणि युद्ध आहे घमासान. या घमासान युद्धाकडे आपण जाऊयात. 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 24 धावांची गरज आहे. WTC ची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळेल. मग आपले आज टेक्निकल ऑपरेटर म्हणून इथे काम करणारे राहुल दादा उलवेकर यांना आपण पाहू शकतो. अनेक साऱ्या नवनवीन संकल्पनेसह ते मैदानामध्ये उतरत असतात आणि वाईटनीच्या माध्यमातून आपण ही स्पर्धेचं टेलिकास्टिंग पाहतो. क्लॅरिटी आणि क्वालिटी या दोन्ही गोष्टींचा द्वंद्वी संगम पाहायला मिळाला आहे. आपलंही स्वागत आहे. वी आर वॉचिंग द बिग टुर्नामेंट. द नेम ऑफ द टुर्नामेंट ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी 2025 सीझन 3. एक सुंदर असं पर्व आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेसाठी आपण इथे उपस्थित जातात त्याबद्दल तुम्हा सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. उपस्थित सर्व प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय. इथे आपण पाहतोय येणाऱ्या बॉलचा खेळ बाकी 18-24 ची गरज आहे. प्रश्न होता की कुठला गोलंदाज निवडायचा जो बॅकअप आपल्या संघासाठी देईल आणि बॅकिंग षटक हाताळण्यासाठी दुसऱ्यांदा आलाय ऋषिकेश. ही जबाबदारी आहे या खेळाडूची. त्याबद्दल चर्चा नक्कीच करू. हवेमध्ये खेळला फिल्डर आहेत, कुठली चूक नाही. अप्रतिम जेल मिड विकेट मध्ये सापडलाय खेळाडू आणि हा धक्का आहे टीम उसरलीला. महाराजा मातीत धुमसलेल्या तेजोमय रक्तीला कुंकुम करंटकाचा इतिहास घडवणारा माझा महाराजा. आणि अगदी आपण पाहतोय पोलादी छाताडामध्ये जीव निर्माण करत ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं तो आपला महाराजा छत्रपती शिवाजी महाराजांचे संगीत. सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गाजे आणि काळजातच नोहेरे रक्तातून वाहते आमच्या राजे. तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो मानस ओकतो या मातीचा राजा. छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा त्रिवार मानाचा मुजरा आपण करूया. स्पर्धेच्या प्रणालीमधून आपण पाहिलेलं आहे की प्रत्येकी मान्यवराचा जो सन्मान आहे तो सन्मान आपण छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन करतो. एरवी आपण सन्मान चिन्ह पाहिलेलं आहे. इथे थोडीशी आगली वेगळी संकल्पना पाहायला मिळते. राऊंड द विकेट. ओ गुड बॉल. टप्पा पडल्यानंतर इलिगेशन बॉलला बाउन्स दिला. रोशन बडेकर बॉलला फेस करत होता. टप्पा पडल्यानंतर बॉल कधीचा निघून गेला आणि विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. ताळाही कळलं नाही यात आणि अचंबित घेतलेली ही उसल इथे आपण पाहतो चेंडूची. इथे मात्र आश्चर्याचा कडू धक्का देते फलंदाजी करणाऱ्या रोशन बडेकरला. धावा झाले धाव फलकावरती टोटल 21. 3 गड्यांचा मोबदला. उर्वरित 16 चेंडू मध्ये 24 धावांची गरज आहे. येस तिसऱ्या पंचांची मागणी ऑनस्क्रीन आपण इथे चेक करत आहोत. ऑनस्क्रीन टेलिकास्टिंग केलं जाईल आणि खेळाडूवरती आक्षेप आलेला. त्यामुळं या आक्षेपार्थ आपण जर सापडलात तर मग कदाचित तुम्हाला मी म्हणेन 2 धावांच्या पेनल्टीला सामोरं जाऊ शकतं. याची आपण नोंद घ्यायची आहे. टेक्निकल टीम मधून आपण ते चेक करतो. मॅचकडे बोलूयात. येणाऱ्या चेंडूचा खेळ बाकी आहे. टोटल 16 आणि 24 धावांची गरज आहे. ओ द विकेट. फुलर लेनचा बॉल आहे. ऑन साईडला खेळलेत सुनील सोनवलकर बॉलवरती आहेत. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रवास तिथे जरूर करायचा प्रयत्न होता परंतु एका एंड कडून नकार दिला गेला आणि एका धावेनं समंजसपणा दाखवला. सिंगल येते. सिंगलनं धावसंख्या फलक पुढे जाईल. टीम जाऊन पोहोचली आहे टोटल 22 या आकड्यावरती. 22 रन्स. स्मार्ट टॅपवरती आपल्याला आज पाहायला मिळेल पूर्णपणे ऑपरेटिंग.
त्यामुळं जे गुण आहेत ते गुण अगदी ॲक्युरेट खेळाडूला मिळणार आहेत. त्यामुळं आपण जर इथे पाहिला तर एक बेनिफिट खेळाडूंसाठी मिळणार आहे. ॲज आपण पाहतोय बॅट्समन किंवा बॉलर किंवा आपण पाहतोय एखादं पारितोषिक असं आहे जे फिल्डिंगसाठी दिलं जात आहे. मग जी वैयक्तिक पारितोषिकं आहेत त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे आपण पाहतोय आपल्याला कुठली छोटी कमी पाहायला मिळणार नाही आहे. आणि ज्या वेळेला सिरीजसाठी गुण काउंट केले जातील त्यावेळेला आपण पाहतोय फिल्डिंगचे गुण देखील त्या खेळाडूला मिळणार आहेत. हात आहे, इकडे पाहतोय आडवा हात आहे आणि तिकडे संजय खारुडकर आहेत. दुसरा झेल त्यांनी टिपलाय. 2 गडी बाद करण्यामध्ये यश मिळत आहे. टोटल धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 23 धावा लॉस ऑफ 4 विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नवीन फलंदाज आपण इथे पाहतोय आलेला आहे परेश निंबाळकर. अलीकडच्या काळामधील एक तेजस्वी फलंदाज राहिला. ॲज अ बॉलर म्हणून अनेक सामन्यांना खलाटणी दिल्या. आज वेळ आली आहे फलंदाजीची. त्यामुळे फलंदाजीमध्ये कसा कारनामा होईल याकडे प्रेक्षक वर्गाचं लक्ष लागलं आहे आणि सर्वांचं लक्ष त्याच्याकडे आपण जरूर पाहतोय. कैलास खारुडकरांना विनंती आपण स्टेजशी थोडा संपर्क करायचा आहे. मॅच कडे आपण बोलूयात. टोटल धावा झालेला आहे 23 धावा. 23 रन्स आपण पाहतोय धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. राईट हँडेड बॅट्समन समोर आहेत आणि एका बाजूला आपण पाहतोय लेफ्ट आर्म बॉलरचा वापर मैदानामध्ये ओव्हर नंबर 3 आपल्याला पाहायला मिळतात. ओ सुपर बॉल, सुपर बॉल. बॅट्समनला पूर्णपणे डॉमिनेट केला. पॉवर प्ले मध्ये आपण पाहिलं की पॉवर प्लेला कॅपिटलाइज करू शकले नव्हते. धावांचा जो आपण ओघ पाहिला एका संघानं चूक झाली होती एका संघाकडून जे डेथ ओव्हरला कॅपिटलाइज करू शकले नव्हते आणि या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर पॉवर प्लेला कॅपिटलाइज करू शकले नाही. त्यामुळे सामना जो आहे तो अगदी आपल्याला या सामन्यामध्ये दोन्ही संघांना समसमान संध्या पाहायला मिळतात. येणारे बॉल आहेत 13 आणि 22 धावांची गरज आहे. बॅकिंगसाठी आहे समोर फलंदाज आणि गोलंदाज. बॅटच्या मधोमध घ्यायचा प्रयत्न आहे. ऑन साईडला खेळलेत काऊ मधील क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सुनील सोनवळकर बॉलवरती आले. दुसरा धावेचा प्रयत्न राहिला डेंजर एंडकडे आणि धाव पूर्ण केली जाईल. धाव पूर्ण केली जाईल. रनिंग बिटवीन द विकेट. छान धावा मिळाल्या 2 त्यामध्ये एक शॉर्ट रनचा इशारा. त्यामुळे रन मिळेल फक्त आणि फक्त 1. हा देखील एक कडू धक्का उसरली संघाला. यंगस्टार उसरली विरोधामध्ये आपण पाहतोय आयुष 11 दुंद्रेपाडा मोर्या 11 या टीमला आपण पाहतोय. ड्रिंक ब्रेक लागेल दरम्यान आपण सामन्याकडे जाऊ. 1 रन या बॉलवरती आलेले आहेत. त्यामुळं टीमची धावसंख्या आपल्याला 24 पाहायला मिळेल. येणाऱ्या 12 बॉलचा खेळ बाकी आहे जिकडे 10.50च्या सरासरीनं धावा तुम्हाला बनवायच्यात. त्यामुळे 12 बॉलमध्ये 21 धावांची गरज असणार आहे. काय घडेल काय बिघडेल नक्कीच सेकंड हाफ मध्ये आपण ऐकणार आहोत. दरम्यान आपण वळतोय DJ सागर यांच्याकडे. थँक्यू. याच दरम्यान आम्ही विनंती करीत आहोत आमचे अतिथीगण या परिसरातील राजकीय क्षितिजावरची बुलंद तोफ अर्थातच आमचे विलासदादा बोपी यांचे इथे आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय दादा याच्या मंचावरती आपलं स्वागत आहे. वाईल्ड कार्ड एंट्री आहे त्यामुळं आज खेळाच्या पूर्वतयारीमध्ये ते जरूर इथे तयारीला लागलेले आहेत आणि त्यांचा आपण चिरंजीव पाहतोय स्वयं त्याचं इथे आगमन झालंय. स्वयंला विनंती की आपण याचं येणाऱ्या 12 बॉलमध्ये 21 धावांची गरज आहे. 12 बॉल रिमेनिंग अँड नीड 21 रन टू विक्ट्री. जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. यापुढील सामना आपण पाहणार आहोत तो म्हणजेच हर्षित 11 गावदेवी चिंचवली आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान रसायनी भोकरपाडा या 2 टीम मध्ये आपण हा सामना पाहणार आहोत आणि दोन्ही टीम सुसज्ज आहेत लढाईसाठी.
फाईट बॅक देण्यासाठी. एका बाजूने आपण पाहतोय समीर दादा शिरवलीचे त्यांनी पुरस्कृत केलेला संघ असणारे भोकरपाडा आणि एका बाजूला आपण पाहतोय सचिन दादा पाटील तळोजे मजकूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष आहेत तळोजे फेजमधील. त्यांचं आपण इथे आगमन पाहतोय आणि त्यांनी पुरस्कृत केलेलं आहे गावदे चिंचवली संघाला. त्यामुळे मी त्यांना विनंती करतो की आपण देखील यायचं मंचावरती. या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की यायचं मंचावरती आपलं स्वागत आहे. या सामन्यानंतर आपण तो सामना पाहणार आहोत. दर्शनी सामना सुरू आहे. एका बाजूला आयुष 11 मोर्या 11 दुंदरेपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय खेळत असताना टीम यंगस्टार उसरलीला. दोन्ही तुल्यबल्य संघ एकमेकांच्या विरोधात खेळतात आणि फाईट बॅक देण्यासाठी ते तयार आहेत. लढाई जारी आहे. सामना भारी आहे. एका बाजूला आपले को कॉमेंटेटर अर्थातच कैलास खारुडकर के के यांचा हा संघ आपण पाहतोय आणि त्यांच्या अपोजिट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल अजय डांगरकर यांच्या गावामधील हा संघ उसरली. ओ द विकेट मग करा राऊंड द विकेट. ओ हवेमध्ये लिडिंग एज बॅट्समन पूर्णपणे डॉमिनेट. वन मोर विकेट फॉलिंग डाऊन. अजून एक धक्का टीम उसरलीला. फलंदाज बाद. टायमिंग सॉन्ग. सामना रोमांचक मोड वरती आणि आपण पाहिलं आता हा असा सामना पाहणं धावा डिफेंड होतील का हा प्रश्न होता. कारण 1-0 न बाजी होती 2025च्या सीझन मधील टीम उसरलीची. आता ती इथे बराबरी करायची आहे. बदलाच्या भावनेमध्ये उतरला होता. जयदास चौधरी यांच्या चेहऱ्यावरती स्मित असं पाहायला मिळतं. त्यांचं आगमन झालं. मी त्यांना विनंती करेन या वेगळं आपलं स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. येणाऱ्या बॉलमध्ये आपण जर विचार केला 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 21 धावांची गरज आहे. क्रिकेट बदलत चाललाय. लावडले अपील. पंचांनी बोटावरती उचलून धरलेल्या त्या अपिलीला अजून एक दे धक्का. वन मोर बॅक टू बॅक. दुसरी विकेट आली आहे. फलंदाज बाद. बाद है क्या बात है. काटे की टक्कर. लढाई जारी आहे. सामन्यामध्ये परिवर्तन करण्याच्या इच्छेनं आपण पाहतोय ऋषिकेश आणि टीम. तर दुसऱ्या बाजूला यंगस्टर उसरली जो पंकजचा संघ आहे त्या संघाला थोडंसं आपण अडखळताना पाहतोय. ही अस्मिता नाहीये त्यांची. ही मानसिकता अजिबातच नाहीये त्यांची. आज थोडासा आपण पाहतोय डॉमिनेट झालाय मैदानामध्ये. परंतु आपल्या जुन्या खेळास स्मराव्या लागतील आणि इथे आता मात्र उभारी घ्यावी लागणार आहे. याकडे जरूर सर्वांचं लक्ष. लढाई चार. टोटल धावा झाले धाव फलकावरती 24. 6 गड्यांचा मोबदला मोजलाय. 10 बॉलमध्ये 21 धावांची गरज आहे. आज प्रतीक बडेकर संघामध्ये नाही आहे. त्यामुळं तोही एक मी म्हणेन आश्चर्याचा धक्का असतो त्यांच्यासाठी आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये आपण संघाला खेळताना पाहतो. हा चेंडू लाईन विस्कलित झाला. अनिकेत आलाय गोलंदाजीसाठी. अनिकेत म्हटलं तर अलीकडच्या काळामध्ये एक चांगला गोलंदाज राहिला. त्याच्याकडे एक चांगली गोलंदाजी आहे जो आपण पाहतो की वेगळ्या एलिगेशन गोलंदाजी नियमितपणे करत असतो आणि त्याला आपण जरूर इकडे पाहतो. टीमची धावसंख्या टोटल 25 धावा. लॉस ऑफ 6 विकेट. एक दृश्य पाहायला मिळालं अगदी आपल्याला जरूर पाहायला मिळेल. क्रिकेटनं एक चित्र बदललं. त्यामध्ये एक चित्र आपण असंही पाहिलं. सत्य आहे फिल्डिंग छान पाहायला मिळते. फिल्डिंग छान पाहायला मिळते. थोडेसे मिसजज केले. जिकडे आपण पहिला थ्रो करायचा होता त्या एंडला थ्रो कदाचित झाला नाहीये. रनसंख्या आपण पाहू शकतो. टोटल धावा झालेल्या धावफलकावरती 27. लॉस ऑफ 6 विकेट. लीडिंग एज वन्स अगेन. वन मोर टाइम. वन मोर विकेट फॉलिंग डाऊन. अजून एक धक्का. झेलबादच्या स्वरूपात हा फलंदाज बाद.
याच दरम्यान मंचावरती आपण पाहतो आगमन झालेलं आहे. आज आयुष 11 या नावानं जो संघ आपण पाहतो मैदानामध्ये खेळतोय, अर्थातच जयदास शेठ चौधरी साहेब धुंद्रीपाडा आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय ग्रामपंचायत अधिकारी आमचे निलेशदा चौधरी यांचं इथं आगमन झालेलं आहे. या यमन जोडीचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. सामन्याचा आस्वाद घेताना अनेक सारे मान्यवर आपण देखील पाहतो. काय लढाई आहे पा, काय लढाई आहे आणि काय लढाई आहे, या बॅटलची चर्चा का राहिली आहे याचं उत्तम उदाहरण. 27 लॉस ऑफ 7 विकेट, येणारे 7 बॉल 18ची गरज. अनिकेतनं मी म्हणेन जलवा दाखवला आणि मॅचमध्ये पूर्णपणे आता डॉमिनेट करत असताना विकेट किपर आहेत. वाईटचा इशारा तिकडे पंचांचा. प्रशांत फडके सर आज ऑफिशियल रेफरी म्हणून आपण पाहतो, मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये सांडेपालकर जे स्कारलेग रेफरी म्हणून काम करतायत आणि हा पूर्ण पॅनल आपण त्यांचा पाहतोय आज इथे कार्यरत आहे. त्यानंतर एक आदर्श क्रिकेट खेळाडू अर्थातच आमचे सुधीर पाटील कानपोळी या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले आहेत. आज ऑफिशियल रेफरी म्हणून त्यांचे स्वागत करूया. ओ सुपर बॉल आहे, पंच बदललेत, थोडीशी लाईनमध्ये आपण पाहतोय अडचण झाली आहे आणि हा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त 1 रन मिळणार आहे. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. टीमचा टोटल 29 धावा धावफलकावरती. 7 विकेट आपण पाहतोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकामधून आणि एका षटकाचं येणं बाकी आहे. चांगला फटका आहे, गॅप मधून स्ट्रोक एक्झिक्यूट, मच नीडेड बाउंड्री फॉर टीम जय हनुमान यंगस्टा उसरलीला. 4 धावा येतात. लढाई जारी आहे. सामन्यामध्ये आता अनेक सारा इन्सान्स मोमेंट घडल्या जातात आणि आपण पाहतोय क्रिकेट जो खेळ आहे त्या खेळाला एक नाव असं या की अनेक सारे आपण पाहतो की प्रेक्षक म्हणतात की हा रंग बदलता सरडा. त्यामुळे आता इथे आपण पाहतोय अगदी आपल्याला शामेलन सरड्यासारखे रंग बदलताना या खेळाला आपण पाहिलेला. द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी, अनिश्चितता बरावा खेळ म्हणजे क्रिकेट आणि त्या क्रिकेटचा आपण इथे आनंद घेतो. अगदी तेच घडते मैदानामध्ये. ते म्हणतात ना अफाट अशा मैदानी तू यश वेळोवेळी, डाव तुझा येताच जमाविषयी जपून आपली केली, काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी आणि भवताली तव झेल घावया जो तो फासे टाके. फासे टाकले जातात. आता फासा कुणाचा सरस होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. एका बाजूनं आपण पाहतोय पाठीराखे पाठराखण करतायत उसरली संघाची, तर एका बाजूनं आपण पाहतोय हौस उंचावली जाते. पियुष 11 आणि आयुष 11 या नावाना संघ उतरलाय आणि जयदास चौधरी यांच्याकडून आपण पाहतोय जर धुंद्रेपाडा संघ जिंकला तर संघासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज इथे आलेला आहे. येणारे बॉल बाकी आहेत. 33 रन्स झालेले आहेत. उर्वरित चेंडूंचा आपण जर विचार केला तर 6 बॉल्स आणि 12 रनची गरज आहे. सुंदर बॉल आहे, सुंदर बॉल आहे. सौरव खारुटकर अप्रतिम गोलंदाजी. डॉट बॉल न सुरुवात केली आहे षटकाची. ओव्हर नंबर 5 सुरू आहे. येणाऱ्या 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 5 बॉल मध्ये 12 धावांची गरज आहे. या एंडनं धावा बनताना आपण बघितलेला आहे. त्यामुळे या एंड कडून 12 धावा चेज होणं हा एवढा मी म्हणेन कठीण प्रवास नसणार आहे टीम उसरलीसाठी. विकेट भले जरूर गेलात परंतु संघनायक मैदानामध्ये परेश निंबाळकर जो एक्सपिरियन्स खेळाडू आहे तो मैदानामध्ये. त्यामुळे या संघामध्ये फलंदाजांची कमी नाही आहे. बॉल बाकी आहेत 5, 12 रनची गरज आहे. ऋषीचं कौतुक करणं गरजेचं आहे कारण आपण पाहिलं की या एंडनं 2 षटकं स्वतः त्याने जबाबदारी घेतली. ज्युनियर्सला घेऊन मैदानामध्ये उतरतो आणि चांगला खेळाडू राहिला. 5 बॉलमध्ये 12ची गरज. ओ द विकेट ना पुढचा बॉल. पंच वळालेत. व्हाईट बॉलचा कॉल. ॲडिशनलची 1 रन मिळेल. समीकरणामध्ये चेंजेस केले जातील. टोटल रन्स धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 34. येणाऱ्या 5 बॉलमध्ये आता 11 धावांचं अंतर बाकी आहे. कहाणी अभी खत्म नहीं हुआ, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. तो ऐकत असता जयघोषांचे नारे, नकोच विसरू कालगतीचे वारे. फटकार अचूक तू चेंडू या काळाचा. आयुष्य असे रे डोंगर जणू धावांचा. निरंतर राहील तुझी आठवण इथल्या कणाकणाला. आणि जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. संपला जातोय परेश निंबाळकरचा खेळ. धक्का बसलाय त्यांना. झेलबादच्या स्वरूपात आले विकेट. अजून एक ट्विस्ट मॅच मध्ये.
आणि काय सामना, लढाईला आपण पाहतोय दोन्ही संघ तयार आहेत, लढाई जारी आहे आणि हा सामना भारी आहे. प्रेक्षक वर्गाला जसा सामना हवा होता तसा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे बॉल बाकी आहेत चार, चार मध्ये 11 धावांची गरज आहे. 4 चेंडू 11 धावा. रोमांचक मॅच, रोमांचक सामना, प्रेक्षक वर्गाच्या काळजाचे ठोके चुकावणारा सामना, भरती ओटीचा सामना, उंचावलीचा सामना, दर्दे लढाई सामन्यात. आता बॅट्समन भारी बॅट मधून ठोकलाय. एनॅट नंबर 10 क्रमांकाचा खेळाडू प्रवीण वारद्या आणि त्याच्या बॅट मधून हा एक टोले जंग षटकार. कहाणी में ट्विस्ट. येणारे 3 बॉल आणि 5 रन्सची गरज आहे. 3 चेंडू 5 धावा. इन मीन 3, 3 तारा आणि 11:15 कोणाचे वाजणार याकडे आता प्रेक्षक वर्गाचं लक्ष लागलंय. रोमांचक मॅच. या क्लॅशची चर्चा आपण का केली होती ती क्लॅश मैदानामध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. दुधरेपाडा संघ बदलाच्या भावनेत तर एका बाजूला 2.0 न मात करण्यासाठी आपण पाहतोय आता विजयाच्या मधोमध प्रवीण वारदे उभा. इनॅट नंबर 10चा खेळाडू आहे, त्यामुळे 10व्या क्रमांकावरती मैदानामध्ये आल्यानंतर आता तो लढाई लढतो. राईट हँडेड बॅट्समन आहेत. ओ द विकेट. ओ सुपर बॉल. कमबॅकिंग बॅटिंग ओव्हर फ्रॉम सौरव खारुटकर. सुपर विकेट. विकेट आली आहे आणि आता हा दे धक्का असणारा, त्यामुळे आता हा मोठा प्रश्नचिन्ह. सामन्यामध्ये कोण कोणावरती होणार भारी याकडे सर्वांच्या लागल्यात नजरा. येणारे बॉल बाकी 2 आणि पाहिजे धावा 5. बाकी आहे. कहाणी में ट्विस्ट. मैदानामध्ये नवीन फलंदाज पाहायला मिळेल. आर्यन डांगरकर, वय वर्ष 15. काल परवा आपण पाहिलं आता एक्झाम संपली आहे, क्रिकेटची पूर्वतयारी आता पुन्हा एकदा सुरू केली आहे. याच्यापेक्षाही चांगली संधी मी म्हणेन आर्यन डांगरकरला मिळणार नाही आहे. अपकमिंग यंगस्टार मैदानामध्ये येणारे 2 बॉल 5 धावांची गरज. पोलादी निर्धार अमुचा असुर बलांची खंत नसे आणि क्रिकेटच्या या रणसंग्रामाला विजया वाचून अंत नसे. कोण कुणावरती होणार भारी, लढाई जारी. सुपर बॉल, सुपर बॉल. बॅकिंग ओव्हर. शेवटचा अंतिम षटक हाताळत होता सौरव खारुटकर आणि हाताळतो इथे षटक. त्यामध्ये 5 चेंडू त्यानं फेकलेले आहेत. 1 बॉल बाकी आहे. 1 बॉल मध्ये गरज आहे ती म्हणजेच 5 धावांची. 1 चेंडू 5 धावा. कंपल्सरी धावा चेस करणं स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे तुम्हाला मी म्हणेन इथे पंच 1 मिनिट फक्त, पंच सामना थोडा थांबवा. ऑर्गनायझर कमिटी अमोल शेळके आपल्याला विनंती आहे. अमोल शेळके पटकन एक फक्त 1 मिनिट. येस, कंपल्सरी धावा चेस करणं स्पर्धेचा नियम आहे. नियमामध्ये आपण फेरबदल केलेले आहेत. याआधी आपण पाहिलं की जो सुपर ओव्हरचा सामन्याचा नियम टाकला होता, परंतु तो नंतर आपण चेंज केला. थँक्यू. 1 बॉल आणि 5 धावांची गरज. सामना रोमांचक मोडवरती आलेला. ऋषी चौधरी सामन्याचा आनंद घेतात. संघासाठी पारितोषिक जरूर लगावली जातात. मॅच मध्ये कोण होणार एंटर. जेल हातामध्ये सुटलाय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 3ऱ्या धावेसाठी निघालेत आणि 3ऱ्या धावेचा प्रयत्न असणारा
इथे काय घडेल पाहूया जरूर. पंचांचं बोट आकाशाकडे. 3 धावांनी हा सामना जिंकलाय आयुष 11 मोरया दुंद्रेपाडा संघानं. वेल प्लेड, अभिनंदन. साठी लगेच उतरा. प्रॅक्टिस सेशन साठी कुठलाही बॉल नसणार आहे याची आपण नोंद घ्या. आपण सन्मान करणार आहोत. तुम्ही विनंती करेन आमचे ग्रामपंचायत अधिकारी निलेश दादा चौधरी यांना तसेच आमचे जगदास दादा चौधरी यांना की आपण यायचं आहे. त्याचा इथे सन्मान आपण करणार आहोत. चला स्पीड अप करा, स्पीड अप करा, स्पीड अप